या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। शिर्डी हादरले, अशोक खरात यांच्या पत्नीचा गुन्ह्यात सहभाग, प्रतिभा चाकणकर यांचे थेट आरोप आणि शिर्डी पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात। अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या एका अत्यंत संवेदनशील प्रकरणात आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रतिभा चाकणकर यांनी उडी घेतली आहे। शिर्डी येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अशोक खरात यांच्या पत्नीवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून या संपूर्ण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी केलेल्या तपासावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रतिभा चाकणकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रतिभा चाकणकर यांनी नुकताच शिर्डी दौरा केला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि घटनेची सविस्तर वस्तुस्थिती जाणून घेतली। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी खळबळजनक दावा केला की या गुन्ह्यात अशोक खरात यांच्या पत्नीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर येत आहे। तरीही शिर्डी पोलीस संबंधित महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला। या घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला असून त्यामागील मुख्य सूत्रधार अद्यापही कायद्याच्या कचाट्यापासून दूर असल्याचे त्यांनी नमूद केले। प्रतिभा चाकणकर यांनी आपल्या निवेदनात पुढे असेही म्हटले की अशोक खरात हे प्रभावशाली व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कायदेशीर कारवाईतून वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनावर मोठा राजकीय दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आग्रही मागणी केली असून जर पोलिसांनी पुढील 48 तासात योग्य ती कायदेशीर कारवाई केली नाही तर राज्य महिला आयोग आपल्या विशेषाधिकारात कडक पावले उचलेल असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे। या प्रकरणातील महत्त्वाच्या पुराव्यांशी छेडछाड केली जाण्याची भीती देखील पीडित कुटुंबांकडून व्यक्त करण्यात आली आहे। दुसरीकडे शिर्डी पोलिसांनी या गंभीर आरोपांनंतर आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। तपास योग्य दिशेने आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। मात्र प्रतिभा चाकणकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आता स्थानिक पोलीस प्रशासनाची मोठी कोंडी झाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील या सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या प्रकरणात आता पोलीस अशोक खरात यांच्या पत्नीची चौकशी करणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे। कोणत्याही गुन्हेगारी प्रकाराचा तपास हा पूर्णपणे निष्पक्षपाती आणि पारदर्शक असणे लोकशाहीत अभिप्रेत आहे। जर तपास यंत्रणांवर कोणत्याही प्रकारचा दबाव असेल तर पीडितांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडू शकतो। या प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांनी उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत गंभीर असून पोलिसांनी तातडीने दूध का दूध आणि पाणी का पाणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून सत्य जनतेसमोर येईल।